भिवंडीच्या पडघ्यात बिबट्या गटारात पडला असल्याची घटना समोर आली आहे। सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार समोर आला। संजय गांधी नॅशनल पार्क वन विभाग आणि पॉ संस्थेकडून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। अधिकारी कार्यालयात नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यालयातील खुर्चीत उचलून कार्यालयाबाहेर आणून अनोख्या प्रकारे आंदोलन केल्याचा प्रकार समोर आला। वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती सी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी अविनाश गुंजाळकर यांची खुर्ची मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर उचलून नेत आंदोलन केलं। शहरात होणारा कचरा, दुर्गंधी, बफिंगच्या नावानं वारंवार लागणारी आग आदीसह घनकचरा संदर्भातील नागरिकांच्या अनेक समस्या आणि तक्रारींवर घनकचरा व्यवस्थापन अधिकारी गुंजाळकर कार्यवाही करत नाहीत। कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी गेलो असता ते कार्यालयात भेटत नाही असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आला। हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवू नये, हनुमान चालीसाचा विरोध करणारे, हनुमान चालीसा म्हणणे म्हणजेच राजद्रोह दाखल करून जेलमध्ये टाकणारे अशा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार केले। अशा उद्धवने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। हिंदुत्व हे सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे तुम्ही। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर बोलण्याची तुमची लायकी नाही अशी टीका भाजप नेता नवनीत राणा यांनी केली आहे। आज जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, जे आज सांगतात आहे की 80 वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंटची जाग्यावर, त्याच्याकरिता त्यांचं प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली। तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात, मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालीसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला, 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या। तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालीसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? आज विधानसभाचं असं उत्तर या महाराष्ट्राची जनताने आपल्याला दिलं, तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व, अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीसजी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीसजीवर बोलायची। आपण म्हणत आहे बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा सगळे हिंदू एक झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते निषेध रॅल्या काढत होते, तेव्हा उद्धवजी आपल्याला माझा प्रश्न आहे, तेव्हा एकही रॅलीमध्ये आपण का निषेध करण्याकरिता आपण पोचले नाही? पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी 4-4 महिन्याचा बाळ सुद्धा त्या रॅलीमध्ये निषेध करण्यासाठी होता की आमचा झेंडा आणि येणारा भविष्य हिंदुत्वाचा हा सुरक्षित राहिला पाहिजे। तेव्हा उद्धवजी, जनाब उद्धवजी, आपण का दिसल्या नाही, आपण का बाहेर पडल्या नाही? आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये। ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं, ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमचे भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत ही सुनंदा काकींची इच्छा आहे, पण त्यांच्या मुलांची इच्छा आहे का हे एकदा विचारलं पाहिजे। काल वाढदिवसाच्या निमित्तानं कौटुंबिक भेट झाली आणि आज म्हणतात की एकत्र आले पाहिजेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे तर राज्यमंत्री पदाची शपथ घ्यावी हे त्यांच्या मुलाला वाटतं का, याचं उत्तर काकींनी दिलं पाहिजे असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। पण जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अमोल कोल्हे यांना एकत्र येणं हे मान्य नाही असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावलाय। आमची सुनंदा काकीला प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं तुम्ही सांगता, पण तुमच्या मुलाची इच्छा आहे का हे एकदा तुम्ही मुलांना विचारलं पाहिजे। आता उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, राष्ट्रवादीचे काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्री शपथ घेत आहेत आणि काल जे काही कौटुंबिक भेट झाली ही वाढदिवसाच्या निमित्तानं कौटुंबिकच भेट होती। त्याच्यामुळे आज आता उशिरा तुम्ही बोलताय, ठीक आहे, एक आई म्हणून त्यांचं आम्ही पण स्वागत करतो। आमची भावनाच आहे प्रत्येकाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातपासूनच भावना होती। अजितदादांनी 1.5 वर्षापूर्वी षण्मुखानंदमध्ये काय भूमिका मांडली होती की विरोधी पक्षनेते पदात मला रस नाही, मला आता संघटनेची जबाबदारी द्या। त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं, स्वतःच्या जोरावर 41 आमदार निवडून आणले आणि सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे। पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात? याचं उत्तर काकींनी द्यावं, ते येत असतील तर स्वागत आहे।
पण जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटणं शक्यच नाही. आमच्याकडून तर वेलकम आहे. राहिला प्रश्न त्यांचा, तर त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पुणे शहर पोलीस दलातील वाघोली वाहतूक शाखेच्या वतीनं शहराच्या दुतर्फा अवैधरित्या पार्किंग केलेल्या दुचाकीवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई होत असताना धोकादायकरित्या दुचाकी उचलतानाचा व्हिडिओ समोर आला. एक दुचाकी उचलताना दुचाकी बरोबरच एक तरुण देखील त्या दुचाकीला लटकताना दिसून येतोय. यामधून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. स्थानिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जाते. तसंच फक्त दुचाकीवरच कारवाई का असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. राज्यातील या आमदारांना मंत्रीपद नको असं म्हणत पुण्यातील विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलंय. आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि नितेश राणे या आमदारांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनांचं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. नमस्कार, मी अक्षय कांबळे, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा सचिव आहे महाराष्ट्राचा. आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की 4 व्यक्ती आहेत, ज्यामध्ये संजय राठोड आहेत, अब्दुल सत्तार आहेत, त्याबरोबर तानाजी सावंत आहेत आणि नितेश राणे आहेत. तर जे अब्दुल सत्तार आहेत यांच्यावर एज्युकेशन मध्ये खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तानाजी सावंत आहेत जे हेल्थ मिनिस्टर असताना 3100 कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर संजय राठोड आहेत. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये या संजय राठोडांना आपला राजीनामा महाविकास आघाडीमध्ये असताना, सत्तेत असताना द्यावा लागला होता. त्याचबरोबर नितेश राणे आहेत जे अत्यंत घाणेरडी अशी विधानं करत असतात आणि सातत्यानं विधानं करत समाजामध्ये तेढ पसरवण्याचं काम नितेश राणे करत असतात. अशा 4 व्यक्तींची नावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेण्याचं काम किंवा घेण्याची नावं हे सुरू आहे. तर याला आमचा प्रखर विरोध आहे. आम्ही विविध संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आज इथं आलो आहोत तुमच्या समोर, मीडिया समोर. आणि या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की अशा जर 4 व्यक्तींना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं तर महाराष्ट्रभरून जनतेचा तसेच विद्यार्थी संघटनेचा याला तीव्र विरोध होईल आणि या विरुद्ध महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन उभे करू. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज अचानक जेजुरी खंडोबा मंदिराला भेट दिली आहे. जेजुरी गडावर येऊन त्यांनी महिला संदर्भात करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली. जेजुरी देव संस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी यावेळी रुपाली चाकणकर यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर जेजुरी गडावर देव संस्थानाच्या वतीनं महिलांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची देखील माहिती त्यांनी चाकणकरांना दिली. चाकणकर यांच्याकडे अनेक महिलांनी जेजुरी गडावर महिलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. त्याला अनुसरून चाकणकर यांनी अचानक जेजुरी गडाला भेट दिली. राज्यामध्ये प्रवीण गायकवाड अध्यक्ष असलेली संभाजी ब्रिगेड संघटना गेली अनेक वर्षांपासून काम करत आहे. मात्र या संघटनेचे नाव संभाजी ब्रिगेड आहे. यामध्ये संभाजी नावाचा सातत्याने एकेरी भाषेत उल्लेख केला जातो. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान होतोय. संभाजी ब्रिगेडच्या नावाला शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी आक्षेप घेतलाय. यामुळे संभाजी ब्रिगेडचं नाव 31 डिसेंबर पर्यंत या संघटनेचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं तातडीनं करावं, अन्यथा राज्यभर संभाजी ब्रिगेडच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी दिलाय. संभाजी ब्रिगेड या संघटनेनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाणून बुजून केलेला अवमान आहे, या अवमानाच्या विरोधात शिवधर्म फाउंडेशननं आजपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडलेलं आहे. येत्या काळात 31 डिसेंबर पर्यंत संभाजी ब्रिगेडनं जर आपण नाव बदलणार आहोत अशी घोषणा सोशल मीडियावर किंवा आमच्या पत्रव्यवहारात नाही केली तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराजांच्या एकेरी नावाने जो केलेला उल्लेख आहे तो महाराष्ट्रासाठी अपमानजनक आहे. त्यानं करोडो शिवप्रेमींची, शंभूप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किंवा महाराष्ट्रात ज्या ज्या महापुरुषांनी समाजासाठी, देव देश धर्मासाठी काम केले त्या सर्वच महापुरुषांविषयी आमच्या मनात प्रचंड प्रेम आहे. मागील काळामध्ये संभाजी बिडी नावाची बिडी होती ज्याच्यावर संभाजी महाराजांचं नाव होतं. याला बदलण्यासाठी आम्ही पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी 6 दिवस आमरण उपोषण केलं होतं आणि ते नाव बदलायला होतं. आमच्या संघटनेचा
जर ट्रॅक रेट बघितला तर आजपर्यंत एकही आंदोलन आमचं फेल गेलेलं नाही आणि एकही आंदोलन हे स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नसून जनहितासाठी असंच विषय आमची संघटना घेते. संजय राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीन चिट दिलेली होती म्हणून एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं, त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. माझी लढाई अजूनही संपलेली नाहीये. यावेळेस काय होतं ते पाहू अशी माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. माझी भूमिका मी मागच्याच वेळेला बोलले होते की ज्या वेळेला मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी माझी भावना व्यक्त केली होती. माझी लढाई संपलेली नाही, कोर्टामध्ये केस चालू आहे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या वेळेला जे मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय. या वेळेला काय होतं बघूया. कोर्टात तर केस चालू आहे, मी लढतीये. कुणाला घेणार आहेत कुणाला नाही घेणार आहेत त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, तो माझा रोल नाही. त्याच्यासाठी आपले नेते आहेत आणि ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील. देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे ही माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती. ती परिपूर्ण झाली. आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत. कोण मंत्रिमंडळात असण्यापेक्षा आमचा लाडका देवाभाऊ आज राज्याचा मुख्यमंत्री आहे ही आमच्यासाठी अतिवशी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि राहिली गोष्ट जे तुम्ही मगासपासून विचारताय तर निश्चितपणे लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला नक्की दिसतील. भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली. आजही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. आमच्याकडे सीझन पॉलिटिशियन आहेत, 3-3, 4-4 टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत. त्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात दिसतील.